ग्लॅमरसच रोल करायचे हाही माझा मुद्दाच नाही आता. ते आमचं बोलणं झालंच होतं. त्यामुळे ती जे म्हणते की तिला जे माझ्यात बदल हवा होता तो आत्ताच केलाय मी. हो, खूप छान. कशालाच घाबरत नाही. म्हणजे तिच्या आयुष्यात आलेलं सगळं संकट तिने खूपच चांगलं पेललंय आणि सगळ्यांच्याच आयुष्यात येतं आणि त्याचे आपण म्हणतो ती वेळ गेली आहे, काळ हे औषध असतं, पण ते तुमच्याबरोबर राहतं दुःख. तुमच्यातला एक भाग निघून जातो तेवढा म्हणजे. पहिल्या दिवशी तुम्हाला असं वाटलं होतं की ही मैत्री इतकी वर्ष टिकेल किंवा ही व्यक्ती मला इतकी आवडेल? मला ती आवडतच होती आधीपासून. अगदी गंगाधर टिपरे वगैरे पासून मी बघत आली तिला. मला आवडतच होती. नाही, ऍक्ट्रेस म्हणून किंवा ऍक्टर म्हणून आवडणं वेगळं, नाही, पण ती हो. व्यक्ती म्हणून आवडणं ही एक वेगळी पण गोष्ट ती असते. व्यक्ती म्हणून तर मला त्याहून जास्त आवडतेच. कारण त्यानंतर म्हणजे अभिनेत्री तर अफलातूनच येते. त्याच्यात काहीच प्रश्न नाही. मला असं वाटतं की इतकं नॅचरल काम मी खूप कमी लोकांचं बघते. नाही, वाटलं तर नव्हतं. कारण पण माझी सवय आहे म्हणजे माझ्या मुलींची किंवा सुनांची किंवा पुतण्यांची अशी कामं केलेले जितके आहेत त्या वर्षांमध्ये, तर त्या सगळ्यांशी माझा कनेक्ट कायम राहिला. म्हणजे रेश्मा तर किती वर्ष म्हणजे मुंबई पुणे असं करून आम्ही एकमेकींच्या आयुष्यात राहिलो. म्हणजे तिला मुलगा झाला किंवा मी पुण्याला गेले, खास गेले, असं खूप केलं. पण नंतर अर्थात प्रत्येकाचे आयुष्य बदलत जातात. त्याप्रमाणे तिची जबाबदारी वाढत गेली. तर पण अजूनही कनेक्ट आहे. म्हणजे तेव्हा तर एकमेकांच्या आयुष्यामध्ये सामावलेलोच होतो आम्ही. तर माझा राहतो कनेक्ट. म्हणजे आता ती संजिदा शेख म्हणून एक ॲक्ट्रेस आहे बघ, संजिदा. पण मला असं नव्हतं तोडून वागायचं की तू तुझं काम कर, मी माझं करते, मी खूप काम केलंय. तर ते खूप वाईट विशेष सर्कल असतं. ते करू शकतात बायका ना की या नव्या आल्यात आता करा बाबा तुमचं, नीट करा, पाठ करून या वगैरे. तर त्यांना कॉम्प्लिमेंट्स पण दिलेल्या मला आवडतं म्हणजे. नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब जोडी तुझी माझी मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तसं तर आपण बऱ्याच जणांना भेटतो, समोरासमोर येतो, काहीशी तोंड ओळख सुद्धा होते आपली. पण नातं जुळायला किंवा मैत्री व्हायला मात्र काहीतरी निमित्त लागतं. ते निमित्त आम्हाला की नाही आमचं काम देतं. वेगवेगळ्या भूमिकांच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना सतत भेटत असतो आणि मग आमच्यात एक छान नातं सुद्धा तयार होतं. आजची आपली ऑनस्क्रीन जोडी आई लेकीची असली तरी सुद्धा ऑफस्क्रीन त्यांच्यात नक्कीच एक छान सुंदर मैत्रीचं नातं सुद्धा असणार. चला तर मग त्यांचं नातं कसं आहे हे त्यांनाच विचारूया. काहे दिया परदेस या गाजलेल्या मालिकेतली गौरी म्हणजेच सायली संजीव आणि तिची आई आपली लाडकी शुभांगीताई, शुभांगी संघवई. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू जोडी तुझी माझी. बरं, याआधी सुद्धा तुम्ही इथे येऊन गेलाय, तेव्हा सुद्धा छान गप्पा झाल्या आपल्या. आणि आता तुम्ही एका वेगळ्या निमित्ताने आलेल्या जोडी तुझी माझी मध्ये, आणि ही जोडी सुद्धा वेगळी आहे. म्हणजे आपला आणखीन एक सेगमेंट असतो त्यात नवरा बायकोच्या जोड्या येतात, इथे मैत्रिणींच्या जोड्या येतात किंवा मित्रांच्या किंवा भावा बहिणींच्या. आणि तुमची मैत्री ही अगदीच आगळी वेगळी आहे. त्याबद्दल नक्की बोलूया. पण सगळ्यात आधी गप्पांना म्हणजे सुरुवात करायच्या आधी तुमचं तोंड गोड करते. अरे वा. सहज हवन एंटरप्राइज हा अद्वैत बापट यांचा ब्रँड आहे आणि त्यांनी तुमच्यासाठी आणलाय खरवस. अरे वा. आणि त्यात ऑर्गॅनिक गुळाचा वापर केलाय. अरे वा, मस्त. सो डाएट साठी बेस्ट आहे. हो, आणि सखीला पण फार आवडतो. मलाही प्रचंड आवडतं. थँक्यू. थँक्यू. सगळ्यात आधी मला तुम्हाला काय विचारायचं होतं की जेव्हा आपण ॲक्टर्स आहोत, आपण प्रामाणिकपणे जी आपल्याला भूमिका दिलेली असते ती आपण व्यक्तिरेखा साकारत असतो. पण कुठेतरी जेव्हा तुम्ही मायलेकीचं काम करत असता तेव्हा कुठेतरी तुम्हाला तिच्यामध्ये सखी दिसते का, किंवा तुला ताईमध्ये आपली आई दिसते का? मला माझी आई तिच्यापेक्षा खूपच वेगळी आहे. पण डेफिनेटली ती माझ्या आईसारखी पण आहे, असं मी दोन्ही म्हणेन आता. तर मी काहे दिया परदेस पासून माझ्या आईला हे सांगायचे की
म्हणजे माझे पॅरेंट्स आहेत इथे मुंबईत. सो माझी मुंबईत आई आहे असं मी सांगायचे तिला. त्यामुळे ते पण निश्चिंत होते, आई बाबाही कायम निश्चिंत होते. आणि डेफिनेटली मी आई म्हणूनही तिच्याकडे बघते, मैत्रीण म्हणूनही बघते आणि एक रोल मॉडेल म्हणूनही बघते. पहिल्यांदा जेव्हा तू काम केलं होतंस, सॉरी तू सांग. नाही अर्थातच म्हणजे मी सगळ्याच या वयोगटातल्या मुलींकडे असंच बघते की मी सखी म्हणून मी रागवत पण होते हिला तेव्हा. कारण मी सखीला पण रागवते किंवा काही, जसं माझं वागणं सखीशी आहे तसंच या मुलींशी. आणि अर्थातच तिच्या लग्नाचा जेव्हा सीन होता तेव्हा मात्र मला ती पूर्ण सखीच दिसत होती. म्हणजे तेव्हा सखीचं लग्न झालेलं नव्हतं, तर फार मजेदार वाटत होतं आणि असं वाटत होतं म्हणजे ही सखी आणि हिचं लग्न होत आहे. त्यामुळे फार सुंदर सीन पण खूप सुंदर झाले ते. पण येस, सखी सारखीच आहे ती मला. म्हणजे सखी गमतीचा भाग म्हणून सखी कधी कधी असं म्हणते की तिचं माझ्यावर जास्त प्रेम. हो आहेच. ती म्हणाली तीच तुझी मुलगी आहे, पण तसं झालं पण म्हणजे बरेचदा ती म्हणजे मी ती मला आईसारखं मानत असली तरी ती फार केअरिंग मुलगी आहे अगदी. म्हणजे कष्टाळू तर आहेच पण केअरिंग खूप आहे. कारण मी त्या काळात एकदा मी फारच जोरात आजारी पडले होते. तेव्हा ही छोटीशी मुलगी तिकडे हॉस्पिटलमध्ये तिचं पॅकअप झाल्यावर आली, तिने मला घरी सोडलं, मग म्हणजे माझं खाणं पिणं होईपर्यंत थांबली आणि मग नंतर सखीशी बोलून मग ती रात्री मला झोप लागल्यावर ती निघून गेली. तर त्यामुळे ती मुलीसारखं जास्त वागते माझ्याशी. काहे दिया परदेसमध्ये म्हणजे तू खूपच नवीन होतीस त्यावेळेला आणि खूप मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम करायची संधी तुला मिळाली. ताईबद्दल आपण बोलूच या, पण आधी इतरांबरोबर जेव्हा काम करायला लागलीस तू त्यावेळेला काय रिॲक्शन होती तुझी किंवा तुला कसं वाटलं होतं? मला अजूनही नाही माहित मला कसं वाटलं होतं. मला अजून, मी जेव्हा विचार करते की आपल्याला काय काय वाटलं त्या क्षणी किंवा आपण घाबरलो होतो, आपल्याला दडपण आलं होतं, तर मला आजही त्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. मावशीबद्दलच आधी बोलेन. कदाचित तिच्या बरोबरचं काम आधी सुरू झालं माझं, कारण मला वाटतं आमचाच पहिला सीन होता. म्हणजे शूटलाच आमचा पहिला सीन होता. पहिला सीन आमचा होता. आणि मला असं वाटतं की तिने इतकं मला कम्फर्टेबल केलंय त्या काळात. आणि पहिला सीन तिच्या बरोबर झाल्यामुळे मला असं वाटतं मला बाकी कोणाचं दडपणच आलं नाही. सो पण मी काल का परवाच कोणाला तरी सांगत होते की मी खूप ब्लेस्ड आहे की ही स्टारकास्ट आणि हे दिग्गज मंडळी माझ्या बरोबर होती. कारण मी त्यांच्यामुळे खूप चांगल्या गोष्टी शिकले. आणि आता बऱ्याचदा असं आमच्यात गप्पा होतात की माझ्या ज्या मैत्रिणी आहेत की आजकाल कसं काम होतंय किंवा कसं ते बॉन्डिंग होतंय, तर मी म्हणते की मी खूप नशिबवान आहे की हे लोक माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या पहिल्या शोला आली. त्यामुळे काय चुका करायच्या नाहीयेत हे पण मला पहिल्या शोला कळलं आणि काय करायचंय हेही पहिल्या शोला कळलं. त्यामुळे दडपण नाही, पण डेफिनेटली माझं खरं शिक्षण इथून झालंय. आपण असं म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. पण कधी कधी असंही होतं की पहिल्यांदा आपण कोणाला तरी बघतो, मनातल्या मनात एक जजमेंट पास करतो, ती चूकही असू शकते किंवा बरोबरही. तर तेव्हा पहिल्यांदा जेव्हा एकमेकींना बघितलं होतं तेव्हा ताई तुला तिच्याबद्दल काय वाटलं होतं आणि तुला ताईबद्दल काय वाटलं होतं? नाही म्हणजे माहिती नव्हतं कोण आहे. आम्ही रिडिंगला मला वाटतं पहिल्यांदा भेटलो आम्ही. तर छान एक आनंदी आणि हसतमुख एक छोटीशी मुलगी, आणि या मुलींचा एक बराचसा त्यांना उत्साह असतो आणि तिला आवड होती आणि छान मराठी बोलणारी. आणि छान वाटत होतं. मी आले सगळ्यांच्या पाया वगैरे पडली, त्यामुळे तर ती छान घरातनं आली हे कळलं अगदी. पण वाचन पण तिने चांगलं केलं होतं आणि खूप नम्र आणि आज्ञाधारक वाटली मला ती. म्हणजे डिरेक्शन मध्ये काय चालू होतं तेव्हाच काय काय चालू होतं, इम्प्रोव्हायझेशन्स आणि फोटोशूट वगैरे, तर मला ती खूप सिम्पल वाटली. म्हणजे नॉट लाऊड म्हणजे अगदी, किंवा घाबरून पण एक्स्ट्रा लाऊड वागतात ना मुली कधी कधी नर्वसनेस मध्ये, तसंही नव्हती. व्हेरी स्टेबल काइंड ऑफ गर्ल आणि छान होती की, मस्तच होती दिसायला. आणि
छान रोल तिला मिळाला होता. त्यामुळे पहिल्या रिडिंगमध्येच मला ती आवडली आणि सीन करायला लागलो तेव्हा असं झालं की खरंच नवीन होती म्हणजे ती अगदीच आणि ते म्हणजे एकदा मला आठवते की सुरुवातीच्याच काळात मी जरा रागवले होते. एक तर ते असं म्हणू नये पण काय काय हट्ट असतात मेकर्सचे की तरुण मुलगी आपली हिरोईन म्हणजे मोकळे केस. तर मोकळे केस कोण सोडतं म्हणजे तुम्ही मुंबईत राहणारी नोकरी करणारी मुलगी बस स्टॉपवर उभी आहे म्हणजे मध्यमवर्गीय घरातली. तर असे तिचे इतके मोठे लांब केस ते मोकळे, तिची एवढीशी चण, तिचा तो सलवार कमीज आणि मोठी ओढणी आणि मग एक बॅग. मग तिला तिला नको असतं प्रत्यक्षात पण तिला उंच टाचीच्या चपला दिल्या होत्या आणि ती मी बसली आहे दारापाशी आणि काहीतरी पेपर चेक करते आणि ती म्हणते आई मी निघते आणि तिला ते काय चपला तिची ओढणी तिचे काही सुधरे ना ती पर्स अशी पडतीये हे होतीये. तर मी तिला रागवले ते काय चाललंय याचं थोडं तरी दुसरीकडे घे ओढणी आणि काय चाललंय आधी काहीतरी कॅल्क्युलेट कर ना तू काय करणार आहेस आणि काय बोलणार आहेस ते. तिला पहिलाच मी खूप रागवले आणि म्हटलं हा काय हट्ट आहे तू कोणी बांध केस मोकळे कशाला ते नंतर कर वगैरे. पण ती म्हणजे तिने ते चांगल्या प्रकारे घेतलं तिथेच मला कळलं की येस शी इज अ गुड को ऍक्टर म्हणजे. मला सॉरी हा नाही बोल ना. नाही बोल नाही तेच म्हणजे या गोष्टी मला आवडल्या तिच्या म्हणजे मनाला लावून घेणं किंवा सल्क करत बसली आहे मुलगी असं काही झालं नाही म्हणजे तसं. आणि त्यामुळे मजा यायला लागली आणि ती खरंच खूप डेव्हलप होत गेली. ग्रास्पिंग खूपच जबरदस्त आहे कारण कॅमेऱ्यामध्ये म्हणजे तिने समजा काय एकांकिकेत केलं असेल किंवा कुठल्या नाटकात काम केलं असेल तर आपल्याला ती इमोशन तिथल्या तिथे करून टाकायची असते. पण फॉर स्क्रीन मी मला तिला आठवते की मला माहित नाही मी तिला सांगितलं होतं की ती प्रत्येक वेळेला इमोट करून ते अश्रू वाया घालवत होती. म्हणून मी तिला म्हटलं की तू मास्टरमध्ये प्लॅन युअर क्लोजअप म्हणजे मास्टरमध्ये ढिले राहा आणि मग नंतर क्लोजअपला असं काहीतरी करा असं नको करू ते खोटं दिसेल. तर प्लॅन युअर क्लोजअप आता इथे लागलाय ना तर तुझा इकडून लागणार आहे क्लोजअप. मग तू आत्ताच ती मुवमेंट ठरवून घे म्हणजे मग तुला ते सोपं जाईल. तर तिने फारच पटकन ग्रास्प केलं म्हणजे ती आमच्याही पुढे गेली. माझं पहिलं म्हणजे तिचं पहिलं इम्प्रेशन माझ्यासाठी असं होतं की आम्ही वर्कशॉपच्या दरम्यान भेटलो होतो पहिल्यांदा आणि कळलं तर मला माहीत तर आधीच होतं की शुभांगी गोखले आई आहे आणि असं असं सगळं आहे. तर आम्ही वाचनासाठी भेटलो होतो आणि मला अजूनही आठवतं असा एक हॉल होता आणि तिथे सोफा सेट होता. एका सोफ्याच्या खुर्चीवरती बसली होती आणि मी बघत होते फक्त आणि तिचं जे कॅरेक्टर होतं तिची जी भूमिका होती त्या पद्धतीने ती तयार होऊन आली होती. अच्छा. तर तिने एक घड्याळ घातलं होतं आणि त्याच्या बेल्टचं ते आपण हे असतं ना होल्ड करायचं ते तुटलेलं होतं आणि तिने रबर बांधून आणलं होतं त्याला. हे माझ्या इतकं व्यवस्थित लक्षात आहे. टिकली मग तो पदर असा एकदम व्यवस्थित हे केलेला आणि मला अगदीच आठवते ती त्या लुकमध्ये असे केस बांधलेले वगैरे. आणि तेव्हा काहीतरी असं झालं काहीतरी विषय झाला की असे का आलात तुम्ही म्हणून मला वाटतं डिरेक्टरने विचारलं. तर ती म्हणाली की मी माझं वर्किंग केलेलं आहे मला असं वाटतं की ही अशी दिसेल. तर ते माझ्या डोक्यात इतकं बसलं की गोष्ट एका पैठणीचीला वाचनाला मी कशी दिसेन असं म्हणून मी गेले. सो ते इम्प्रेशन माझ्यावर खूप आहे. शाबास. मी घरूनच तयार होऊन गेले होते की हा लुक आहे माझा. मग तो मला म्हणाला की थोडी टिकली छोटी करा एवढंच त्यांनी बदल केला. पण मी आदल्या रात्री पार्लरला जाऊन ते सावंत होते ना मी तर मग मंगळसूत्र मी तसं पूर्ण ब्लॅक आणि एक मोठं पेंडंट असं बिकॉज ती टीचर पण आहे. तर मी तसे कानातले आणि ते आदल्या रात्री पार्लरनं जाऊन गपचूप घेऊन व्यवस्थित त्या कॅरेक्टरमध्ये तयार होऊनच गेले आणि त्याला म्हटलं मी अशीच असणार आहे. सेम केलं कारण हे मला तिने नंतर सांगितलं होतं की मी माझं असं ठरवलंय की आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला कळतं साधारण ही व्यक्ती कशी दिसेल. तर शक्यतो आपण तसंच जायला पाहिजे किंवा आपण आपल्यात ती आधी सुरुवात केली पाहिजे. बाकी नंतर त्याच्यात काय बदल होतील ते होतील. तर मी गोष्ट एका पैठणीच्या वाचनाला जाताना मी मार्केट आहे आपल्या गोरेगावच्या इथे गोकुलधामच्या इथे छोटंसं मार्केट तिथे गेले साडी विकत घेतली मंगळसूत्र घेतलं कानातले छोट्या रिंग घेतल्या बांगड्या घेतल्या 2 बेंटेक्सच्या आणि टिकली घेतली
असं घेऊन मी गेले. मी तयार होऊन सरांना यायला वेळ होता, तर मी तयार होऊन बसले आणि आय एम नॉट किडिंग, आणि मी अशी माझ्या हाताने एक वेणी घातली आणि तो जो लुक आहे तो त्या पोस्टरवरचा लुक आहे. ती साडी पण त्या पोस्टर, ग्रे कलरची ना ती, ब्लू इंडिगो ब्लू. अच्छा. तर त्यांनी बघितल्या ते म्हणे हेच आहे असं म्हणून त्यांनी ते फायनल केलं. तर माझं म्हणजे ते पहिलं इम्प्रेशन मी कधीच नाही विसरू शकत, कारण माझं असं झालं की मला जर का चांगली अभिनेत्री व्हायचंय तर मला इथून सुरुवात केली पाहिजे, आणि ते होतं. हा म्हणजे कॅरेक्टर काय होतं की कधी कधी बरं झालं, पण ती म्हटलं ना ग्रास चांगल्या गोष्टी पटकन तिने अशा शोषून घेतल्या अशा, ते मला खूप आवडलं. कारण मोठा स्पॅन आहे आपल्याला. अभिनेत्री म्हणून तुम्ही फक्त लोकांना कॅमेऱ्यासमोर दिसणार आणि तुम्ही नाटकात सिनेमात दिसणार पेक्षा तुम्ही असणार हे महत्वाचं आहे. तर तुम्ही वेगवेगळे कॅरेक्टर्स मध्ये दिसलं पाहिजे. तुम्ही एकसारखं एक सुंदर आणि तरुण दिसणे याच्यापेक्षा तुम्ही वेगवेगळं दिसणं हे खूप महत्वाचं आहे. मला खूप आवडतं आणि तिने ते ग्रास केल्यावर मला खूपच मला मजा यायला लागली त्या गोष्टीची. नाही, आणि मी तिला पैठणीच्या वेळेस सांगितलं होतं की तू जर थोडं जरी खोटं केलंस तर मी तुला डिसोन करेन. आता ती करणार नव्हती तसं काही, पण म्हटलं जस्ट बी देअर. आणि त्याचं बघ ना तिने किती सुंदर काम केलं त्याच्यामध्ये. आय एम प्राऊड ऑफ हर. पण म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना तुझा विषय निघाल्यावरती हे असंच बोलतात सगळे. हो, ग्रास करते खूप, अगदी छान. पण ते शिकवण तिकडनं पण आहे ना. कारण मी आता तिला आई, म्हणजे तिला आई म्हणते, मानते पेक्षा सुद्धा आहेच ना. तर माझी आई किंवा वडील ते या क्षेत्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे मी या क्षेत्रात येईपर्यंतच्या आयुष्यात काय काय करायचं, काय नाही करायचं या गोष्टी त्यांनी शिकवल्या. तशा त्याच्या पुढच्या तिने शिकवल्या. त्यामुळे शिकवल्या पण नाही म्हणता येणार मला. ती ते वेळोवेळी सांगत गेली आणि तिच्याही नकळत ती मला शिकवत गेली. म्हणजे जसं तिने घरात असताना सखूला सांगितलं असेल की हे नाही करायचं, तसं ती मला सेटवर सांगायची आणि सगळ्यात जास्त वेळ आम्ही एकत्र घालवायचो. आणि मला असं वाटतं की आमच्या सिरियल मधल्या लोकांपैकी सगळे जी काही कास्ट होती त्या सगळ्यांपैकी ऋषी बऱ्यापैकी आमच्या संपर्कात आहे. पण आम्ही दोघी म्हणजे ठरवून किंवा कुठे जायचं असेल तर एकत्र जातो, भेटतो, आणि त्याच्यासाठी काही कष्ट नाही घ्यावे लागत असं मला वाटतं. एफर्ट्स वेगळे नाही लागत. नाही, आणि मग पहाटच होते म्हणजे. त्यामुळे सगळे जे कोणी बोलत असतील चांगलं तर ते शिकवण इकडनं आहे. मी परवा माझ्या एका मैत्रिणीशी बोलत होते आणि मी तिला हे म्हटलं की पहिला शो तुम्हाला घडवतो किंवा बिघडवतो. खरंच आहे. तर मला घडवलं. नाही, आणि काहीच म्हणजे या मुलांना खूप काम करावं लागतं ना. आणि म्हणजे 12-12 तास काम करतात, पुन्हा सकाळी त्यांनाच यायचं असतं. त्याच्यामध्ये एक फायदा झाला की तेव्हा, अर्थात मला सांगितलं होतं, आम्ही एका फ्लॅटमध्ये काम करायचो, 2 बेडरूम फ्लॅट होता. तर एक सेक्शन मला त्यांनी विचारलं होतं की जिथे कपडेपट आहे तिथे एक तुम्हाला वेगळी रूम आम्ही करू का. तर मी विचार केला की नाही, मी जर असं केलं तर या मुलीच्या मनावर खूप वेगळा परिणाम होईल. कारण पहिलं काम आहे आणि शी इज व्हेरी सिन्सिअर. तर तो एक इफेक्ट येतो ना मग, की त्या बाई तिकडेच असतात आणि असं नाही. मग मी म्हटलं की आम्ही एका रूममध्ये 5 जणी असायचो. 4 जणी तर नेहमी असायचो. 4 नेहमी. पण एक बेड मला द्या, मला झोपता येईल आणि वाचत बसता येईल, लिहिता येईल वगैरे. पण बाकी आम्ही एकत्र राहू म्हणजे. तर बिकॉज दॅट मेक्स अ डिफरन्स. कारण त्या मुलांच्या मनावर नाही तर पहिलं इम्प्रेशन असं होईल की असं कर्ट वागायचं असतं का किंवा आपापलं राहायचं असतं का. नाही, तो सीन आपण सगळ्यांनी मिळून करायचा आहे. त्यामुळे हा बेस तयार व्हायला पाहिजे. अर्थात इतकं खेळीमेळीचं पण नाही, प्रत्येकाने प्रत्येकाला स्पेस दिली पाहिजे. आणि तिला आराम करायचं ते मग तिने आराम करावं, मला करायचा. पण सीन करताना तुम्हाला जर मिळून करायचं असेल तर तुम्ही आधी पण एक टीम असलं पाहिजे. बॉन्डिंग चांगलं. त्याच्यामध्ये मी सिनियर आहे, मी दूर बसली आहे वगैरे असं काही चालणार नाही. म्हणून आम्ही एकत्रच असायचो, कायम एकत्र, जेवण एकत्र, आणि खूप मजा केली आणि त्यांनी घेतली म्हणजे ती मजा मुलांनी. नाहीतर काय होतं की ओव्हर स्मार्ट असली मुलं तर मग ते आपापलंच काहीतरी करत राहतात, त्यांच्या मोठ्यांमध्ये कुठे यायचं. तसं तिचं नव्हतं. मे बी ती तशा घरातून आली आहे आणि
म्हणजे सगळे सोयरे, आई वडील, मग काका मावशी असं म्हणजे अटॅचमेंट असण्याची सवय असलेली मुलगी असल्यामुळे तिला इथे पण सोपं गेलं. म्हणजे खूप मजा केली आम्ही. हो, म्हणजे आम्ही इतकी मजा केली की जे सगळे आपले पुरुष मंडळी होती आणि ऋषी असेल, मोहन काका असतील किंवा अजून वेणू, समीर खांडेकर, ते सगळेही आमच्या रूम मध्ये येऊन बसायचे हो. आणि त्यांना असं व्हायचं की हे जास्त हॅपनिंग आहे इथे. मजा यायची. पण जेवण एकत्र असायचं, ते पण लोक यायचे. पण सीन करण्यासाठी एक तर काय होती, ती स्पेस खूप कमी होती. म्हणजे याच्याही अर्ध आमची वर्किंग स्पेस होती. म्हणजे कारण की 1 RKच दाखवायचं होतं ना ते. तर आणि किचनची तर किती छोटी होती. तर त्याच्यातून बाहेर पडून तुम्हाला चांगला सीन करायचा असेल तर तुम्हाला आधी तयारी केली पाहिजे. त्यामुळे माझी जरा जास्त असते आधी तयारी, इनपुट्स जरा जास्ती असतात. तर म्हणजे छान वाटतं मला ते करायला. ते ती शिकली बहुतेक मग. काहीतरी त्याच्यावर आपण थोडंसं संस्करण करायचं. कारण की लेखकाचा काही अपमान नाही करायचा, पण त्या सीनचा एक रिदम करण्यासाठी. कारण पहिले 2 आठवडे तर मला 1-2 वाक्याशिवाय काहीच नव्हतं. सो मग मी ते छोटे-छोटे इनपुट्स करून डायलॉग्स म्हणून नाही, पण माझं मग त्याच्यामध्ये इन झाले मी व्यवस्थित. म्हणजे नाहीतर मला काही फारसं नव्हतं त्याच्यामध्ये. पण आता शिक्षिका आहे मी, तर मला असं वाटतं की ते काही फार डोळ्यावर येणारं काही एपिसोडमध्ये झालं नसेल. पण मी घरी होते तर मला एक पेपरमध्ये मी वाचलं की एका आदिवासी मुलीची कविता 6वीच्या पाठ्यपुस्तकात सामील झाली आहे. म्हणजे त्यांनी आली आहे म्हणजे. तर मग मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, बिकॉज असं नाही की मी 24 तास त्यात असते, पण माझं लक्ष असतं की मी काय कॅरेक्टर करते. त्यामुळे मला ते शिक्षिका असल्यामुळे मी ते कात्रण घेऊन गेले सेटवर. मी अजयला सांगितलं की हे इन्कॉर्पोरेट करू नकोस, पण सीनची सुरुवात किंवा शेवट मला दे. हे मी खूप 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 सिरियलमध्ये असं करते की सीन करूया, पण सुरुवात ओपनिंग किंवा क्लोजिंग मला द्या. कारण की दॅट इज मोर इंटरेस्टिंग. कारण तुम्ही हुक करण्यासाठी काहीतरी वापरता, त्याच्यापेक्षा असं काहीतरी रिलेट होणार. तर मग ओपनिंग केलं मी आणि माझी आई बोलतोय आणि ती ती विचारते काय, अगं असं असं आदिवासी मुलाचं. काय होतं की आपण नुसतंच शब्दाला शब्द, वाक्याला वाक्य, तू कुठे चाललास, मग तू किती वाजता येणार, याच्यापेक्षा हे पण टाकत गेलो तर. कारण की तो पेपर 1,00,000 लोकांनी तर वाचलाच होता ना. तर त्यांना ते पटकन कनेक्ट, नुसतं रिलेट म्हणजे हो माझ्याही आयुष्यात असं घडल्यापेक्षा ओके म्हणजे हे चालू आहे, म्हणजे त्यांना त्या दिवसातलंच वाटू शकतं ते. तर अशा गोष्टी मला करायला खूप आवडतात आणि त्याच्याकडे हिचं लक्ष असायचं, याची मला खूप गंमत वाटायची. आता एकत्र राहिल्यानंतर एकमेकींच्या अशा काही सवयी एकमेकांना लागल्या का? हे बघा, मी साडी नेसून आले इथूनच सवय लागली. तुम्ही खूप सुंदर दिसता आणि ह्या कॉटनच्या साड्या तर ताई, मी तुला अनेक वर्ष कॉटनच्या साड्यांमध्ये बघते, खूप छान दिसतेस. थँक्यू. आणि तू सुद्धा आज विशेष सुंदर दिसतेस. तो रंग मला खूपच आवडतोय. ती तिने निवडलेलीच आहे. आणि माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्या मला साड्या पाठवत असतात. तर ही अहमदाबादहून एका माझ्या साक्षी नावाची मैत्रीण आहे, तिने पाठवली. आणि मी काहेरिया परदेशच्या आधी मी जेव्हा शाळेत होते, मला वाटतं आपल्याच मागच्या एपिसोडमध्ये मी हे बोलले पण आहे, असं मला थोडंसं आठवतंय असं. तर काहेरिया परदेशच्या आधी जेव्हा मी शाळा, कॉलेज किंवा सगळं नाशिकला होते, तेव्हा मी शाळेत आणि कॉलेजमध्ये जात नसेल. म्हणजे मी शिक्षक दिन असेल किंवा हे असेल, मी दांडी मारायचे सरळ, कारण साडी नेसायची. ही सगळी सवय किंवा ही आवड हिच्यामुळे लागलेली. मग मी मध्यंतरी एकदा कोल्हापूरला होते, तर तिला मी फोन केला, मी कोल्हापूरला आहे. तर ती म्हणे तिकडे इथे अशा अशा मार्केटमध्ये एका छोट्याशा दुकानात जा आणि तिकडनं साड्या घे. तुम्ही 7-8 साड्या घेऊन आले तिकडं. ते साड्यांची. आणि काय झालं तेव्हा गंमत म्हणून, म्हणजे शुभांगी जोशी आणि नीलम आणि नवरात्र होतं. तर मी म्हटलं चला आपण तिघी, किंवा हिला पण सांगितलं की आपण त्या रंगाच्या साड्या नेसून येऊया. म्हणजे शूटिंगला जायचं, त्यामुळे पूजा आणि वगैरे असं काही नाहीये, पण आपण नेसूया. आमच्या दोघींचा फोटो पण आहे, आजीचा आणि माझा. त्या दिवशी व्हाईट अँड रेड अशा साड्या नेसल्या होत्या आम्ही. तर ते तिला फार मजा वाटली होती तेव्हा, की काय म्हणजे तुम्ही, आणि साध्याच घरातल्याच साड्या, असं काही त्यासाठी नवीन घेतल्या नव्हत्या. पण मग ते बिचारी ड्रेसमध्ये किंवा एखाद्या शर्ट पॅन्टमध्ये काहीतरी करायची, तसं की मी ते पांढरे घालून आली आहे किंवा मी लाल.
पण तेव्हा नव्हतं, पण तिला खूप मजा वाटली त्याची. आणि मला असं वाटतं की तेही तिने एक्वायर केलं की अरे यात मजा आहे म्हणजे अशी. आता मला असं जायचं असेल तरी मला असं वाटतं की हा साडी नेसून जाऊया. नाही तर मी साडी नेसायची म्हणून मी जात नव्हते कॉलेजला आणि शाळेत. हो. एवढी म्हणजे ही सवय तर मला तिच्यामुळेच लागली की सवय वेगळी, आवड साडीची हिच्यामुळे लागली, पण सवय 3 मिनिटात साडी कशी नेसायची ही नक्की लागली. हो, म्हणजे कधी कधी ती कडी लावलेली नसते ना, आपण चेंजला आलो तर हां. तोपर्यंत मी चेंज करायचं की अगं कडी लाव, कोणी येईल. म्हटलं 3 मिनिटात कोणी येत नाही, माझी होते साडी तोवर, तो कोणी मागे येणार नाहीये. आणि पटापट आम्ही नेसून मजा यायची. पण ते साड्यांची गंमत वेगळी असते. काही झालं तरी साड्या, आणि मुलींना खूप छान दिसतात साड्या, त्यांनी त्या त्या वेळेला नेसाव्या साड्या. तोपर्यंत मला असं वाटत नव्हतं. मला खूप राग होता साडीवर की काय 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 करायचं आणि याचं हे नेसून शाळेत आणि कॉलेजला जायचं काहीच नको. नाही, आता तर खूप माझी आवडीने. आई तर म्हणजे ती म्हणते की हे फक्त हिच्यामुळेच शक्य झालंय. नाहीतर ती मला 50 वेळा म्हणाली, साडी नेस ग, अगं आज सण आहे, अगं आज गौरी पूजन आहे, साडी नेस. मी कधी साडीला हात लावलेला नव्हता. नाही, आता ती म्हणजे एक्सप्लोर इतक्या करते साड्या. नाही, आणि मी तिला दिल्या पण खूप साड्या खूप की मग नंतर इतक्या नेसल्या की मग त्या साड्यांचे तिने फ्रॉक पण शिवले मला फोन करून की चालेल का. म्हटलं अगं हो, आता काय तू खूप नेसल्या कारण मी तिच्या साड्या. आणि ते फ्रॉक पण मिरवले मी नंतर. हो, आणि काहीतरी कुठलं ते मोठ्या उद्घाटनाला वगैरे तो फ्रॉक घातला होता तिने. म्हटलं ती शी इज व्हेरी कम्फर्टेबल विथ इट. म्हणजे मला ते खूप आवडतं तिचं की सिम्प्लिसिटी मध्ये खूप कम्फर्टेबल आहे ती. तू तर खूप शिकलीच आहेस ताईकडून, पण ताई कधी कधी या यंग जनरेशन कडून सुद्धा आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात. अशा काही गोष्टी तुला आठवतात का की तिच्याकडून तू शिकलीस? हो, ऑफकोर्स. म्हणजे आता आता म्हणजे आता काय 60ला आल्यावर मला असं वाटतं की आपण काही काही गोष्टींमध्ये नको त्रास करून घ्यायला किंवा शांत राहायला पाहिजे. किंवा मला बरं नसलं तर मी फार अपसेट, म्हणजे खूप अपसेट राहिलेली आहे. ते मी तिच्याकडनं शिकले की शी इज अ व्हेरी क्वाइट आणि खूप पेशंट आहे. आणि तिला खूप कमालीचं बरं नसताना सुद्धा तिने लोकांना त्रास होईल असं काही केलं नाहीये. स्वतःला तिला किती त्रास झाला, तिने काम भरपूर केलं. काळजी पण ती स्वतःची घेते. कारण की सल्ले देणारे खूप लाख लोक असतात, पण त्या माणसाला माहिती असतं ना की मी पण त्याच्यावरती कधी तिने त्रागा केला नाही. आणि कष्ट करण्याची खूप आणि एनर्जी राहते तिच्यामध्ये. ते तशी माझ्यामध्ये नव्हती. माझी कधी ढपकन निघून जाऊ शकते, पण कंटाळा नाही कशाचा. आणि आनंदी असते. आय थिंक विच इज व्हेरी रेअर की ती त्या क्षणात असते. म्हणजे काम करताना काम याच्यात असते, पॅकअप नंतर ते तिच्या डोक्यात नसतं. म्हणजे आपण घेऊन येतो ना की आज असं झालं, मला ते पूर्ण रिवाईव्ह केल्याशिवाय मी अनवाइंड होत नाही. पण ही चटकन होऊ शकते. म्हणजे मजा येते ती. म्हणजे ते बघून खूप शिकायला मिळालं की अरे इतक्या लहान वयामध्ये हिला एनर्जी आहे, लोकांची आवड आहे, इतकं कम्युनिकेशनची, ती माझ्यामध्ये एवढी नव्हती. म्हणजे ते बघून छान वाटतं. ते थोडं का होईना करायचा मी प्रयत्न करते की शी इज ओपन टू ऑल पीपल. आणि मग त्यातनं ती गाळते, नंतर वस्त्रगाळ करून मग ती घेते. पण आधी ती ओपन असते. आधी मी म्हणजे आधीपासूनच चुझी, म्हणजे नाही यातनं कोण निवडायचं, पण ते आधी ओपन, तो ओपननेस आणायचा मी तरी प्रयत्न केला काही दिवस. म्हणजे काही प्रोजेक्ट्स मध्ये. सी, आपण कुठल्या सेटवर जातो, पुन्हा एक नवीन संसारच मांडतो ना, तर त्याच्यामध्ये आधीच आपला एक ॲटिट्यूड घेऊन गेलं तर ते खूप अवघड असतं. यांच्यासारखं हिच्यासारखं केलं तर देन यू कॅन जस्ट अवॉइड. पण आधी ती ओपन राहते आणि तिची मैत्री फार सगळ्यांशी खूप असते. म्हणजे हसतमुख राहून ती सगळ्यांशी, अँड व्हेरी ऑनेस्ट. आणि कौतुक. सॉरी ताईमधल्या 2 गोष्टी ज्या इतर कोणामध्येही तू बघितलं नाहीस आणि त्या तुला खूप आवडल्या आणि तू त्या आत्मसात केल्यास. म्हणजे साडी वगैरे या ठीक आहेत, पण एक माणूस म्हणून मला
एक तर ती खूप सेल्फ मेड आहे, प्रचंड, आणि इंडिपेंडेंट आहे. आणि मला खूप आवडतात अशी लोक की जी इंडिपेंडेंट असतात, स्त्रिया मुख्यत्वे, की सेल्फ मेड आहे. तिला खरं तर ती, आणि ही तिची स्ट्रेंथ पण आहे की तिला खरं तर कोणाची गरजही नसते. आणि मला ते खूप आवडतं. आणि मी खूप म्हणजे मी हे जेव्हा सांगितलं घड्याळाचं, किंवा ती त्या अटायरमध्ये आली, ती त्या सगळ्या त्या कॅरेक्टरमध्ये आली, तर ते मला असं वाटतं कधी कधी या छोट्या छोट्या गोष्टी तुमचा मूळ स्वभाव दाखवतात. आणि त्याच्यात हे दाखवतात की तुम्ही नंतर जे कराल ते, पण दिस इज हाऊ आय एम राईट नाव. तर मी अशी आहे, हे मी स्वतःच करून आलेले. तर मला डेडिकेशन, पण याच्यात एक सेल्फ मेड, एक इंडिपेंडेंट एक व्यक्ती स्वतःचा विचार करून तिकडे जाते असं मला वाटतं. तर ते मला खूप आवडलं होतं. आणि त्याच्यातून मला एक एक गोष्ट समजत गेली की ती खरं तर तिला कोणाचीच गरज नाही. आणि शी इज व्हेरी स्ट्रॉंग. आणि ती एकटी दिवसभर तिचा एक प्लॅन केलेला असतो, ती त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी करते. तिचं ठरलेलं असतं की इथे चालायला जायचंय मला आज, मला ही गोष्ट आज बघायची आहे. तर मला खूप आवडते ती गोष्ट. मला इतकं, म्हणजे मला कायम असं वाटतं की मला तिच्या इतकं असं छान सेल्फ मेड राहता आलं पाहिजे. कोणावरही डिपेंडन्सी नाही, कोणावरच नाही. सखू असली किंवा काय, पण इमोशनल असू शकते डिपेंडन्सी, पण अदरवाईज डिपेंडन्सी नाही अजिबात. आणि मला असं खूप आवडतं. त्यामुळे या गोष्टी मला प्रचंड आवडतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला आवडते, जी आम्ही आत्ताही येताना बोललो, की जे आता खूप आर्टिफिशियल गोष्टी होत चालल्या आहेत, त्याऐवजी जरा नैसर्गिक गोष्टींकडे, जरा नॅचरल गोष्टींकडे वळलं पाहिजे. जे मलाही खूप आवडतं. आणि ते तिच्याकडनं आल्यानंतर मला अजून एक रिअश्युरन्स मिळतो तसं होतं. बरोबर. तर त्यामुळे या दोन गोष्टी मला फार आवडतात. आणि एखादी गोष्ट जी तिच्या चांगल्यासाठी, भल्यासाठी तिने बदलावी असं तुला वाटतं? अशा असतील खूप. मी चांगल्या शब्दात मांडायचा प्रयत्न करते. म्हणजे असं नाहीये काही, पण म्हणजे व्यवस्थित शब्दात मला नीट सांगायचे ते, नाही ते असं नाही, सांग जसं नाही असं काहीच नाहीये. पण मला आता ती म्हटली तसंच की मी खूप विचार करते, किंवा मग मला आधी असं वाटतं की नको या गोष्टींमध्ये पडायला नको वगैरे. तर मला असं वाटतं की ती इतकी खरं तर स्ट्रॉंग आहे आणि इतकी इंडिपेंडेंट आहे की तिने या गोष्टींचा विचारच करायला नको. खरंच. हा, ओव्हर थिंकिंग आहे. मला असं वाटतं की तिने त्याचं, म्हणजे तिच्या सेल्फ मेड आणि या सगळ्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सखूला तिने एकटीने वाढवलं. तिचं लग्न असेल, तिचं शिक्षण असेल, सगळ्याच गोष्टी. तर मला असं काय वाटतं की अशा व्यक्तीला बाकीच्या गोष्टींचा विचार करायची गरजच पडते कामा नये. पण ती खूप विचार करते. हो, हे मात्र आहे. तेच मी तिच्याकडनं शिकते आता. काय फिल्टर करायचं ते हिला खूप छान जमतं. आणि इझिली, म्हणजे गोड वागून फिल्टर करते ती. छान आहे. ही कला आहे माझ्या, गोड वागून मी फिल्टर करते. हो, पण छान आहे ना, मस्त आहे. आणि एखादी गोष्ट जी तिने बदलावी असं तुला वाटतं? शिकार. हा, नाही, पण मला एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे नाही, पण आता तिच्यामध्ये तो बदल झालाय. तू काही दिवसांपूर्वी, एक वर्षापूर्वी जरी विचारलं असतं तर म्हणजे कुठलंही, आता कसं आपण याच्यात पडतो प्रोफेशनमध्ये, तर मग तुम्हाला जे हवं ते मिळेल ते, आणि म्हणजे कसंही करून ते काम करायचं आहे. तसं न करता एक्सक्लुझिव्ह राहा. पण ती आता झाली आहे तशी. मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. मागच्याच वर्षी मी अगदी मी म्हटलं ना तुला, एक वर्षापूर्वी मला वाटायचं की होल्ड ऑन युअर सेल्फ, की खूप रेअर क्वालिटी असलेली ऍक्ट्रेस आहे ती. आणि तर आता ती खूप एक्सक्लुझिव्ह झाली, याचा मला खूप आनंद आहे. आणि माणूस म्हणून, म्हणजे मुलगी, एक तरुण मुलगी, मला खूप प्रेम का वाटतं, किंवा आय एम प्राऊड ऑफ हर, की चांगल्या सवयी, चांगल्या गोष्टी अक्वायर करणं आणि कल्टिवेट करणं स्वतःसाठी, हे चॉईस करणं,
ती नवीन आली होती तेव्हा पण अगदी मुंबईत आली आहे तर छोटा फ्रॉक घालून आम्ही सगळे ओबेरॉय मॉलला भेटणार आहोत, थिओब्रामाच्या इथे आम्ही तिथे बसतोय वगैरे असं करणारी मुलं असतातच. पण तेच जीवन आहे असं जेव्हा होऊ लागतं त्याच्यातनं ती केव्हाच बाहेर पडली आहे. म्हणजे शी लुक्स आफ्टर हरसेल्फ. तिने योगाचं खूपच मनावर घेऊन तिने इतकं सुंदर स्वतःला, त्यामुळे ते एक पूर्ण चेहऱ्यावर पण तिच्या एक कामनेस आलाय. मग तिला फिरायला जायचं तर ती अशी, मी आता थायलंडला जाते आणि मी बँकॉकला जाते असं न करता ती अभयारण्यात जाते. मला फार आवडतं ते आणि इट इज सो ब्युटिफुल. आणि तेच नाही, इट रिफ्लेक्ट्स द पर्सनॅलिटी की शी इज टेकन गुड चॉईसेस आणि स्वतःचं मेंटली पीस किती महत्वाचं आहे तिला लवकर कळलंय. याचा मला खूप आनंद होतो. पण हे आम्ही बोललो होतो मागच्या वर्षी कधीतरी बोललो आणि मला वाटतं एप्रिलच्या आधी वगैरे मी एक शॉर्ट फिल्म, खूप सुंदर शॉर्ट फिल्म शूट केली आणि त्याच्यानंतरही बोलणं झालं आमचं. तर तेव्हा मी म्हटलं की आता मला व्यसन लागलं चांगलं काम करण्याचं. तर मग तरी मी तिला सांगितलं नव्हतं की मी ब्रेक घेईन वगैरे थोडासा किंवा मी काही गोष्टी निवडून हे करेन. तेव्हा तिलाही माहिती की माझी अशी परिस्थिती होती किंवा ती जबाबदारी अशी होती की मला सतत काम करावं लागत होतं. मग एक तर इमोशनल त्या ट्रॉमातून बाहेर पडायला बाबांच्या आणि फायनान्शियली पण जबाबदारी असल्यामुळे. तर मी तिलाही तेच म्हटलं की मी जे येईल ते काम करत गेले, पण आता मला तसं नाही करायचं. मला आता चांगलंच काम करायचंय किंवा मला नॅचरलच काम करायचंय. ग्लॅमरसच रोल करायचे हाही माझा मुद्दाच नाही आता. ते आमचं बोलणं झालंच होतं. त्यामुळे ती जे म्हणते की तिला जे माझ्यात बदल हवा होता तो आत्ताच केलाय मी. हो, खूप छान. आणि मी तिला तसं नाव, तिला माहितीये की नाही, धी2 क्लास असा आहे ती, म्हणजे म्हणतेच मला. हो, धी2 क्लास असा कशालाच घाबरत नाही. म्हणजे तिच्या आयुष्यात आलेलं सगळं संकट तिने खूपच चांगलं पेललंय आणि सगळ्यांच्याच आयुष्यात येतं आणि त्याचे आपण म्हणतो ती वेळ गेली आहे, काळ हे औषध असतं, पण ते तुमच्याबरोबर राहतं दुःख. तुमच्यातला एक भाग निघून जातो तेवढा. म्हणजे तर ते तिने खूप चांगलं केलं आणि त्या म्हणजे संकटांना सामोरं जाण्याचा एकदम धी2 क्लास असा आहे त्या बाबतीत. किंवा काही जबाबदारी टाकली तर तिला काहीच वाटत नाही. म्हणजे सखीच्या लग्नामध्ये खूप धावपळ तर सायलीनेच केली. म्हणजे लोकांना वाटत होतं की काय, म्हणजे ती रिसेप्शनला ती मागे पण विंग मध्ये दिसतेय, मग इकडे पण मेन डोअरला पण दिसतेय. तिला दमत नाही ती. खरं म्हणजे तिची स्ट्रेंथ एवढी आहे की नाही, काय तिची तब्येत सगळं बघता तसं नाहीये ती. खूप स्ट्रेंथ आहे तिच्यामध्ये. सखूच्या लग्नात जेवढं केलं केलं मी माझ्या भावाच्या लग्नात सख्या, पण तरी माझ्या भावाला, माझ्या आईला, बाबांना असं झालं होतं की तू सखूच्या लग्नात म्हणजे तूच म्हणजे अगदी सख्खी करवली असल्यासारखं तूच सगळं मिरवत होतीस. म्हटलं मला फारच मजा आली. एक तर मला खूप मजा आली. त्याची कारणं खूप आहेत, अनेक कारणं होती. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण होतं की तिने ठरवलं होतं की नदीच्या काठी आंब्याच्या याच्यात असं लग्न. मी म्हटले किती भारी आहे. तर मला त्याचाच उत्साह इतका होता. आणि आम्ही असं कुठेतरी एका ठिकाणी जाऊन राहणार आहोत. मग तिथे असं छान झाडाच्या खाली एक छोटासा मंडप तयार करून तिथे एक लग्न होणार आहे. मी त्यातच इतकी खुश होते की माझा तो उत्साह सगळा तिकडेच होता. हो, आणि तिनेच हिंदी आणि आरतीने मेहंदी काढली आहे. इंटरेस्टिंग, छान वाटतं. पण ती खरंच मुलगीच आहे ना, त्यामुळे मला हवं तसं मी तिला सांगणार आणि ती माझ्यासाठी करणार होतच. आपण सतत सिरियलच्या निमित्ताने एकमेकींबरोबर राहिल्यानंतर, म्हणजे को आर्टिस्ट बरोबर तुमची तर खूप छान गट्टीत जमली, मैत्रीत झाली, पण एकमेकींच्या सवयी सुद्धा लागतात, एकमेकींबद्दल सगळंच माहीत असतं. पण ती सिरियल 1.5 वर्षानंतर संपल्यानंतर तुम्हाला एकमेकींची किती आठवण यायची? किंवा असं कधी झालंय का की एखादा पदार्थ खाताना किंवा एखादा सिनेमा बघताना किंवा काहीतरी बघितलं, शॉपिंगला गेलीये, एखादी साडी बघितली, ताईची आठवण आली, असं कधी घडलंय का तुमच्या बाबतीत? मला एक तर तिचं खाण्यापिण्याची बिचारीची खूप पथ्य आहेत. त्यामुळे तरी पण मी ऋषी ती आम्ही खूप कनेक्टेड राहिलो, भेटत राहिलो आम्ही. आणि म्हणजे हिला मी डबे पण दिले, पण म्हणजे थोडंसं कमी झालं तसं. पण मी जर वॉकला गेले, म्हणजे आमच्या आरेमध्ये किंवा बोरिवलीच्या जंगलामध्ये मी गेले किंवा प्रवास करताना मला तिची फार आठवण येते. कारण की आम्ही खूप एन्जॉय केल्यात त्या 2 गोष्टी. आम्ही बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये
म्हणजे 31 तिथे आम्ही साजरं, म्हणजे 1 जानेवारीला आम्ही तिथे गेलोय आणि त्यानंतर तिच्याकडे चहा प्यायलोय. तर असं मला नेहमी आठवण येते. अशा लाँग वॉक्सना गेलं की मला तिची सोबत हवी वाटते. बाकी कुणाची फार आठवण येत नाही. आणि प्रवासात असं वाटतं की जशी मुलीचा आपल्याला आधार वाटतो किंवा आधार म्हणजे एक आहे ही, म्हणजे पटकन उतरून जाऊन काहीतरी घेऊन येईल किंवा काहीतरी छोटी मदत लागते आपल्याला किंवा गप्पा मारल्या किंवा नुसतं सोबत असणं. तर मोठ्या लाँग जर्नीमध्ये मला असं वाटतं की सायली असेल तर मला जरा सुखकर होईल सगळं, असं वाटतं. मला खूप गोष्टींमध्ये तिची आठवण येते. खूप गोष्टी बघितल्या की तिची आठवण येते. मी एखादी सिरियल बघत असेन आणि त्याच्यात काहीतरी मराठी आता की कसे आपले डायलॉग्स लिहून येतात हल्ली, हिंदी भाषिक मराठी जे झालेलं असतं, तर ते बघितल्या बघितल्या मला आठवण येते की अरे मावशी असती तर आता ओरडली असती ते. तिथपासून ते अगदी वरणफळ बघितली की मला आठवण येते. कारण अप्रतिम वरणफळ ती बनवते आणि उत्तम स्वयंपाक सगळाच. पण मी तिच्या हातची वरणफळाची चव मी कधीच नाही विसरू शकत. त्याच्यामुळे मी कधी वरणफळ कुठे खाल्ली किंवा मी बघितली तर मला तिचीच आठवण येते. हो, खूप मजा केली आहे आम्ही त्या बाबतीमध्ये. खूप गोष्टी. मग आता सुद्धा आम्ही केबीसीचं पोस्टर बघितलं, कौन बनेगा करोडपती. आम्ही एकत्र बघितलंय. एकत्र. हो. सो मला अशा खूप म्हणजे मला असं वाटतं की दिवसातून एकदा तरी मला तिची आठवण येते. कारण अशी कुठली तरी गोष्ट घडतेच की जी आमच्यात खूप कॉमन आहे. म्हणजे केबीसीचं ती तशी जवळ राहते माझ्यापासनं. तर आम्ही दोघी एकमेकींना मेसेज करायचो की हे चाललंय किंवा हा प्रश्न चाललाय आणि काय चाललंय वगैरे. आणि एकदा तर ती ब्रेकमध्ये पटकन गाडी चालवत घरी आली आणि मग आम्ही दोघींनी पाहिलं. सो असंही आम्ही खूप एन्जॉय केलंय. म्हणजे कनेक्ट खूप आहे तसा. पण मला असं वाटतं की जेव्हा मला अरे कोणीतरी हवं होतं तेव्हा ते लाँग वॉक्स आणि ट्रॅव्हल्स. मला वाटतं की सायलीने असावं माझ्याबरोबर. मी बोरिवली नॅशनल पार्कमध्ये आम्ही वॉकला गेलो होतो आणि इतकं सुंदर वॉक मी कधी घेतला नाही कोणाबरोबर आणि त्यानंतर मी गेलेच नाहीये तिकडे. त्याच्यामुळे आता मी जाईन तर मी तिच्याबरोबरच जाईन हे मला हो, माहिती. जाऊया आपण. फार मस्त. पण मजा येते कारण की तिला त्याची आवड आहे ना, म्हणजे आणि कसं होतं की 24 तास ॲक्टर आपण राहू नये, हे ती म्हणजे बऱ्याच जण असतील असे माझ्यासारखे, पण हे ती शिकली आहे. नाहीतर तीच म्हणाली तसं की पहिल्या सीरियल नंतर बिघडून पण जाऊ शकतो की तू या 24 अवर्स युअर ॲक्टर म्हणजे आणि त्या अटेन्शनची पण सवय असणं आणि मग ते समाजाभिमुखच म्हणजे लोक येतात आणि ते आपल्याकडे बघतात यातच राहण्यापेक्षा सेल्फ याच्यामध्ये राहण्याचं तर ते खूप मजा ती राहते तशी म्हणजे खूप कॅज्युअल आणि साधं स्वतःकडे लक्ष असणं. मला त्याच्यावरनं एक आठवलं, मला कोणीतरी मध्यंतरी विचारलं असं की तुला म्हणजे तू काय म्हणून बघते स्वतःकडे, खूप मोठी सेलिब्रिटी. म्हटलं मला सेलिब्रिटी कधीच नाही व्हायचंय, मला ऍक्टर व्हायचं. तर पहिल्या सिरियल नंतर देवाच्या कृपेने खूप लोक ओळखायला लागली, खूप लोक प्रेम करायला लागली. तर ते सेलिब्रिटी म्हणूनच बघतायत. पण माझं असं झालं की मला ऍक्टर म्हणून बघा तुम्ही, पण ते प्रेम हवंय, त्या सगळ्या गोष्टी हव्यात. पण म्हणून मी 24 तास एक डेक्टअप पूर्ण ड्रेस्डअप असं नाही राहू शकत. मग मला अर्थातच शुभांगी मावशीशी इतक्या गप्पा व्हायच्या आणि खूप वेगवेगळ्या गप्पा व्हायच्या आणि त्याच्यातून ज्या गोष्टी ज्या मला घेता आल्या किंवा जे तेव्हाच्या माझ्या बुद्धीला ज्या समजल्या, त्याच्यातनं हे बदल करत करत की पर्सनल आयुष्यही आपलं असतं, एक वेगळं आयुष्य आपलं असतं, हे कॅमेऱ्यासाठीचं वेगळं आयुष्य आहे आपलं. त्यात कॅरेक्टर्स किंवा बाकीच्या गोष्टी, एखादा ग्लॅमरस रोल आला तर त्या गोष्टी किंवा एखादा खूप साधा बस्ता असेल किंवा बाकीचे सिनेमे असतील असे आले तर त्यासाठी आपल्याला वेगळं व्हावं लागतं. पण मला असं वाटतं की अजून एक गोष्ट आता काय काय शिकले याच्यात अजून एक गोष्ट ऍड करायची मगाशी राहिली, ती पण मी ऍड करते आता. ते म्हणजे ऑब्झर्वेशन, की सतत ऑब्झर्व करत राहायचं. तर तिने मला हे असं एकदा गंमत म्हणून सांगितलं की ते बघ कसं आहे, तर ऑब्झर्वेशन सतत डोळे उघडे ठेवायचे. तर मी ते करायला लागले आणि मला असं वाटतं की ते आहे हे काम, पण मला ऍक्टर व्हायचंय तर ते तेवढ्या पुरतच ठीक आहे. बाकीच्या वेळेला मला आणि आय फील व्हेरी गुड की जेव्हा मी निसर्गाच्या सानिध्यात असते तेव्हा मला फार बरं वाटतं आणि त्याच्याने खूप फरक पडतो. ऍक्टर म्हणूनही फरक पडायला लागला मला असं वाटतं. त्यामुळे ते आरेमध्ये वॉकला जाणं असेल किंवा मग
नॅशनल पार्कमध्ये वॉकला जाणं असेल, मला वाटत नाही मी तिच्याशिवाय कोणाबरोबर केलंय. त्यामुळे ते तर डेफिनेटली ती आमची गोष्ट आहे. हो हो खरंच. नाही बट ते खूप रेअर असतं ना असं छान गोष्टी पकडून आपण आपलं पर्सनल लाईफ फार छान त्यांनी कल्टिवेट केलंय स्वतःला. म्हणजे दॅट्स वाय शी स्टँड्स आउट. बरोबर बरोबर. ऑल्सो रॅन मध्ये नाहीये ती, कारण तिने तिला स्वतःला इतकं छान कल्टिवेट केलं आणि चांगल्या गोष्टी आत्मसात केल्यामुळे ती उठून दिसते. पण पहिल्या दिवशी तुम्हाला असं वाटलं होतं की ही मैत्री इतकी वर्ष टिकेल किंवा ही व्यक्ती मला इतकी आवडेल? मला ती आवडतच होती आधीपासून. अगदी गंगाधर टिपरे वगैरे पासून मी बघत आली तिला. मला आवडतच होती. नाही, ऍक्ट्रेस म्हणून किंवा ऍक्टर म्हणून आवडणं वेगळं, नाही, पण ती हो. व्यक्ती म्हणून आवडणं ही एक वेगळी पण गोष्ट ती असते. व्यक्ती म्हणून तर मला त्याहून जास्त आवडतेच. कारण त्यानंतर म्हणजे अभिनेत्री तर अफलातूनच येते. त्याच्यात काहीच प्रश्न नाही. मला असं वाटतं की इतकं नॅचरल काम मी खूप कमी लोकांचं बघते. तर ती कायम त्या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर आहे. आणि माणूस म्हणून तर वेगळीच आहे ती. माणूस म्हणून तर मी जास्त प्रेमात आहे तिच्या. नाही वाटलं तर नव्हतं, कारण पण माझी सवय आहे म्हणजे माझ्या मुलींची किंवा सुनांची किंवा पुतण्यांची अशी कामं केलेले जितके आहेत त्या वर्षांमध्ये, तर त्या सगळ्यांशी माझा कनेक्ट कायम राहिला. म्हणजे रेश्मा तर किती वर्ष म्हणजे मुंबई पुणे असं करून आम्ही एकमेकींच्या आयुष्यात राहिलो. म्हणजे तिला मुलगा झाला किंवा मी पुण्याला गेले, खास गेले, असं खूप केलं. पण नंतर अर्थात प्रत्येकाचे आयुष्य बदलत जातात, तसं त्याप्रमाणे तिची जबाबदारी वाढत गेली. तर पण अजूनही कनेक्ट आहे. म्हणजे तेव्हा तर एकमेकांच्या आयुष्यामध्ये सामावलेलंच होतो आम्ही. तर माझा राहतो कनेक्ट. म्हणजे आता ती संजिदा शेख म्हणून एक ऍक्ट्रेस आहे बघ, संजिदा. तर तिने तिची पहिली सिरियल होती क्या होगा निम्मो का म्हणून. तर त्याच्यामध्ये मी तिच्या चाचीचं काम करत होते. पण तिने एक 4-5 दिवसांनी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की शेअर करना है तो मैं बस चाची के साथ करूंगी. तर असं मी काय, माझ्यामध्ये ते काही लाघव नाहीये की मी पहिले येऊन मांडीतच बघ कैसी तू बघ सुंदर लग रही आहे वगैरे, असं काही नसतं. ते सीन्स करताना मला इनपुट्स द्यायला आवडतं किंवा रिॲक्शन्स आणि हे ते. आणि अर्थात ती भारी गोड, एक अगदी तिची पहिली सिरियल होती. तर तिला मी सांगितलं की खूप हे मस्त वाटतंय पण तू आत्ता नको करूस, ते नंतरच्या सीनला कर, हे आत्ता नको करू. तर तिला ती खूप मजा वाटली त्याची. आणि ती मला म्हणाली की त्यांना सगळ्यांना सांगितलं व्हॅनिटी मी शेअर करणार तर चाची के साथ करूंगी मैं. आणि मग तो डबा, मग त्यांना तिला खूप मजा यायची, कारण तशी ती एकटी राहत होती. मग ते दही भातासकट तिला आठवण येते माझी. तर त्याला मला आवडतं. मला त्यांना ग्रूम म्हणजे त्यांना मदत करायला आवडते. त्यांच्या चांगल्या गोष्टी, त्यांचा उत्साह जो कारंजासारखा थरथरत असतो, तो सांभाळून मला त्यांच्याबरोबर राहायला आवडतं. तर म्हणजे मला सवय होती त्या गोष्टीची. कारण ती परवा कोणाला तरी एका फंक्शनमध्ये दिसली आणि एक सिरियल मी करत होते, तर ती म्हणाली युअर शेअरिंग विथ शुभांगी मॅम, युअर लाईफ इज डन म्हणाली. तर मला माहिती आहे की मी स्वतः नाही केलं तरी लोकांना, त्या मुलींना वाटू शकतं. त्यामुळे हिचा काय मला दुस्वास करायचाच नव्हता, म्हणजे कोणाचंच मी करत नाही. पण मला असं नव्हतं तोडून वागायचं की तू तुझं काम कर, मी माझं करते, मी खूप काम केलंय. तर ते खूप वाईट विशेष सर्कल असतं. ते करू शकतात बायकांना की या नव्या आल्यात आता करा बाबा तुमचं, नीट करा, पाठ करून या वगैरे. तर त्यांना कॉम्प्लिमेंट्स पण दिलेल्या मला आवडतं. म्हणजे सुरुवातीला तर ती शिकत होती म्हणून, पण नंतर तिने ऋषीने खूप सुंदर सीन केले होते. लग्न झाल्यानंतर बनारसच्या ह्याच्यामधले, त्या दोघांनाही सांगितलं होतं, सेटवरही सांगितलं आणि मी फोन करूनही. कारण मला उत्सुकता असते आणि मला थोडीशी किंचित काळजी असते की यांचं चांगलं चालावं, चांगलं व्हावं. त्यामुळे हा अप्रोच होता माझा. पण आय वॉज नॉट शुअर. पण तिच्यामध्ये खूप लाघव आहे, खूप लाघवी आहे, एकदम केअरिंग आहे, लाघवी आहे. म्हणजे कशाला मागे बघत नाही. म्हणजे तिने काय यावं, मी आजारी पडल्यावर तिने तिचं पॅकअप झाल्यावर ती आली, ती माझ्या घरी मला तिने सोडलं, सखीला फोन केला, हे तिने केलं म्हणूनच ते कनेक्ट झालं पुढे. म्हणजे एकमेकींचं सगळ्यात जास्त आवडलेलं काम कोणतं? मला खूप आवडतात तिची काम. तरी गंगाधर टिपरेमध्ये तर मला कायमच लक्षात राहील, कारण ते मला असं वाटतं की मी खूप वाढत्या वयात बघितलेलं आहे. करेक्ट करेक्ट.
मला बस्तामधलंही आवडलं आणि अजून एक कुठला तो सिनेमा होता, आपण नव्हतो त्यात एकत्र, पण फार धमाल सिनेमा होता. मोहन आगाशे हो हो हो, कोण आहे रे तिकडे. कोण आहे रे तिकडे. मी असंच बघितलं तो एकदा आणि मी तिला म्हंटल की अगं असं असं सिनेमा. ती म्हणे अरे आम्ही काय धमाल सिनेमा होता, काहीतरी वेगळंच भन्नाट काम आहे. मला प्रचंड आवड. तो कुठे बघायला मिळेल? असेल ना तो, मला ऑनलाईन तर मला पण मला वाटतं युट्यूबवरही असेल. अच्छा. मोहन आगाशेंनी म्हणजे षटकार मारलाय कॉमेडीचा. त्याच्यामध्ये खूप मस्त कॅरेक्टर होतं त्यांचं. इतिहासात अडकलेला तो असा हे आहे, म्हणजे सरंजामदार आणि जमीनदार वगैरे, आणि तो त्याच वेशात फिरतो आणि सतत तलवार घेऊन कोण आहे रे तिकडे. आणि मी त्याची अगदीच त्याची बाणउतारा करणारी किंवा प्रॅक्टिकल बॅग, कोणी नाही इकडे, पगार नाही दिलाय म्हणून नोकर गेलेत सोडून वगैरे, कोणी नाही इकडे. आणि मी बेसिक ह्याच्यात आहे आणि ते उगाच शिरे जिरे टोप वगैरे घालून असे. तर ते तिने मला फोटो पाठवला, अगं मी हे बघतेय. म्हटलं बघ बघ, खूप मजेदार आहे. फार मजा आली. आणि ताई तुला कुठला आवडला तिचा सिनेमा किंवा तिचं काम? बस्तामध्ये छान काम केलं तिने. म्हणजे माझं लक्ष होतंच तिच्याकडे, पण मला तिचं तेच पुन्हा ऑनेस्टी आणि समजून उमजून की, आणि समजून उमजून पेक्षा त्याच्यामध्ये खूप असं, आता ते समजून उमजून म्हणजे खूप प्रशिक्षित आणि खूप क्राफ्ट दाखवून काही काम वगैरे असं काही तिने केलं नाही. पण शी वॉज देअर, म्हणजे शी वॉज देअर. म्हणजे मला पैठणी मधलं पण काम मला खूप आवडलं. पण कसं होतं की त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचे पण होतं, म्हणजे लेखन छान होतं. हे बस्ता कसं आहे की तिने नसतं चांगलं केलं तर ती फिल्म नसती चांगली झाली. तिने जे समजून केलं, बिकॉज ते एक तिच्या हातातच होतं, म्हणजे तिनेच ते करायला हवं, म्हणजे तिने ती पुढे न्यायची होती फिल्म. तर ती शक्ती तिच्यामध्ये तिथे मला दिसली. मला खूप आवडलं बस्तातलं तिचं काम. शेवटचा सीन हा खूप महत्वाचा असतो, जेव्हा क्लायमॅक्स असतो तेव्हा माझं खूप लक्ष होतं तिच्याकडे. मी ती खूप छान, कधी कधी मला बऱ्याच गोष्टी अशा नकळत शिकवते. त्यातलं एक फार गमतीशीर गोष्ट होती आणि जी मी खूप काळ माझ्या कामांमध्ये करत राहिले. आता इतक्यात नाही केली कारण तसं काही सीन आला नाही माझ्याकडे, पण काय दिया परदेसला एवढा मोठा सीन आला होता आणि माणसाला एवढं मी बोलायचंय, बापरे माझी हालत खराब. मला कळेच ना की हे काय करायचंय. तर ती मला असं घर, दागिने, मग छान असं ती ऍक्शन करून ती म्हणे लक्षात राहील तुझ्या. तर हे मी खूप बस्ताला पण केलं. मला वाटतं शेवटचा जो सीन ती म्हणते त्याच्यात खूप बोलायचं होतं मला, बाबांबद्दल, वडिलांबद्दल, शेताबद्दल आमच्या, आणि कसं तुम्ही हे केलं वगैरे, आणि कशाला वाटोळ करताय अजून आयुष्याचं, आणि असं खूप हे होतं. आणि त्या ह्याच्यात मला ते आठवत होतं की, आणि काय दिया परदेस नंतर एकत्र पहिलं काम ते केलं आम्ही बस्तामध्ये. 2017ला आम्ही ती शूट केली. काय दिया परदेस संपलं आणि काही मला वाटतं 4-5 महिन्यात आम्ही ती शूट केली. तर ते माझ्यासाठी खूप फ्रेश मेमरी होती आणि शिक्षण माझं खूप ताजं होतं तेव्हा की हे असं असं करायचं. आणि तीच असल्यामुळे धास्ती तर होतीच की आता तर आपण नीटच केलं पाहिजे. नाही, महत्वाचा होता, खूप छान सीन होता आणि चांगला केला तिने खूप. तेव्हा मला आठवत होतं की कसं लक्षात ठेवू मी आता हे. बरं त्यात खूप इमोशनल तो सीन होता, त्यात मला हे सगळं रडायचंय, या गोष्टी त्या गोष्टी यात मी ते प्रत्येक वाक्य आणि तो मुद्दा कसा लक्षात ठेवू. तर सगळ्यात छान गोष्ट म्हणजे माझं जर काम पुढे चांगलं झालं असेल तर त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे वाक्यात अडकून न राहता ते त्याचे मुद्दे लक्षात घेऊन ते कसं करायचंय हे त्या मला त्या छोट्या इन्सिडेंटमुळे मला आठवतं. ती जी बसली होती आमच्या रूम मध्ये, मेकअप रूम मध्ये, मी सांगते घर, दागिने, छान साडी वगैरे वगैरे, असं ते बरंच एक मोठं होतं. थोडस पिक्चर मेमरी ठेव, म्हणजे अशी ती, कारण की आय हॅव अ पिक्चर मेमरी. मी जर इथे वाचलं आणि शेवटचं आणि मग पान उलटून पुढे आहे डायलॉग, तर मला म्हणताना पण ते लक्षात राहतं मला. आणि दुसरा प्रिंटआउट आला आणि त्याचं वर असेल आणि म्हणजे ते एकाच पानावर सगळं आलं तर मी गडबडते, अरे मी ते उलटल्यावर ठरलं होतं ना. पण मजा आहे, पण तीच गंमत आहे ना, आपली आपली टेक्निक्स काहीतरी वापरून. बरं, सो आता बस्त्याचा विषय चालू आहे. ती फिल्म तुम्ही एकत्र केली. हो, त्यात तुम्ही लग्नाचा बस्ता, काय म्हणतात त्याला? हो बस्ता, बांधतो. बांधतो. सो इथे
एक मायेची साडी आम्ही तुम्हाला देणार आहोत. वा. आवडीचा विषय. मोहिनी शिंदे, शिनेल तिच्या ब्रँडचं नाव आहे आणि अतिशय दिलके करीब मैत्रीण आहे. ओके. सो ही एक सॉफ्ट सिल्क तुझ्यासाठी पाठवली तिने. ओ वाव. सुंदर आहे. खूपच छान आहे. मटका मस्लिन. ओ हा, मटका मस्लिन सिल्क आहे. खूप सुंदर आहे. खूप छान आहे. वा. खूपच सुंदर आहे. नाही, मला ते मोहिनी ताईंबद्दल एक विशेष गोष्ट हा, अशी आहे हा, की हा. दिल के करीब करून गेल्यानंतर हं. मला वाटतं 1-2 वर्षांनी कैरी नावाचा माझा सिनेमा सुरू होणार होता. हा, हा. त्यात मला साड्या लागणार होत्या, तर त्या सिनेमात सगळ्या साड्या त्यांनी पाठवल्या आहेत. अच्छा, ओ, वा वा वा. अरे वा. त्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच. खूप छान आहे साडी. ते आपण ओपन करून दाखवूया का? हो अरे वा, छान पदर आहे तर आणि हो, खूपच खूप सुंदर. सुंदर आहे. वा, खूप छान. पदर फार ती छान. खांद्यावर अशी ठेवूया का? ओके. हे आतमध्ये हे असं आहे होय. हो. येस. एक समज second ते अडकलं. अच्छा अच्छा, तिथे. सो दिलके करीबमध्ये तुम्ही आलाय तर या आधी सुद्धा तुम्ही येऊन गेलात आणि तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्याकडे खूप स्पॉन्सर्स आहेत, ते भरपूर गिफ्ट्स देतात. सो आता ह्या वेळेला जोडी तुझी माझीमध्ये काही मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. आधी तुम्हाला गिफ्ट दाखवणार आहे आणि त्याच्यावर प्रश्न असणार आहेत. फक्त कॅच असा आहे की तुम्ही त्याची स्वतःसाठी उत्तरं द्यायची नाही आहेत, एकमेकींसाठी उत्तरं द्यायची. ओ बरं बरं. ओके, सो पहिलं गिफ्ट तुम्हाला दाखवते. आपल्या ह्या मैत्रिणीला तुम्ही ओळखत असाल, निलिमा अमित, करेक्ट. जी रेकी हीलर आहे, अच्छा. लाईफ कोच आहे, थीटा हिलिंग करते. सो तिने हे तुमच्यासाठी ताई ब्रेसलेट पाठवलेलं आहे, मॉस अगातेच. ओके. ओके, आणि हे तुझ्यासाठी आहे. एक आयुष्य अनेक प्रवास, वा वा. आनंदी जीवनाचं रहस्य. ओ Very तिनेच nice. लिहिलेलं ते. हो. वा. बरं ताई, हे एनर्जाइज केलंय, हे तू इमिजिएटली घालू पण शकशील ना? ओके. येस. अरे वा. सो हे इमोशनल हिलिंग स्टेबिलिटीसाठी आहे. अरे वा. आणि मस्त. ह्याबद्दल आणखीन काही विचारायचं असेल तर निलिमाचा नंबर आहे आपल्याकडे. नक्कीच. मी अशा अशा गोष्टींचं मला खूप आकर्षण आहे. अच्छा. म्हणजे अशा लोकांचं पण आकर्षण आहे हं. आणि मला त्यात खूप उत्सुकता असते मला अजून जाणून घ्यायची. म्हणजे फक्त स्वतःबद्दल नाही, पण जनरलच मी अच्छा. तिच्याशी बोलेन. सो प्रश्न आहे विश्वास. म्हणजे सायलीचा कशावर विश्वास आहे किंवा ताईचा कशावर विश्वास आहे? मला असं वाटतं तिचा खरेपणावर विश्वास आहे. हं. हिचा म्हणजे आता श्रद्धेचं म्हणशील तर मला असं वाटतं वणीची देवी आणि गणपतीवर तिचं खूप विश्वास पेक्षा प्रेम आहे फार. खूप प्रेम आहे. म्हणजे ती त्यांच्याकडनं काही मागत नाही, पण ती त्यांना सगळं सांगत राहते असं वाटतं. हं. आणि तिचा मेहनत कष्टांवर खूप विश्वास आहे. वा. तिला म्हणजे त्याला पर्याय नाहीये तिच्या मते. बरोबर आहे ना? अगदीच बरोबर आहे. ओके. ही आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, अरे वा. डॉक्टर आरती सोमण. आणि ती आयुर्वेदिक डॉक्टर आहे स्वतः आणि 100% हर्बल प्रॉडक्ट्स ते लोक बनवतात. प्लांटेशन पासून ते पॅकेजिंगपर्यंत सगळं तिथे साताऱ्यात होतं आणि ते स्वतः करतात. अजून काय पाहिजे आपल्याला? आवडतंय आपलं. सो ताई, अच्छा. आय थिंक हॅम्पर्स कदाचित सेम असतील असं मला वाटतं. एक हॅम्पर मधलं दाखवते. Oh, wow. ही टूथपेस्ट श्रीफळ. आहे, बेबी ऑइल आहे, हम्म. हर्बल सोप आहे, अच्छा. कॅलेंडुला. पुटणी आहेत, फेस स्क्रब आहे, काय कमाल. बॉडी स्क्रब. जबरदस्त. थँक्यू सो मच. मला हे खूप आवडतं. म्हणजे मागच्या जन्मी मी काय होते माहिती नाही. हर्बल म्हटलं की मला सगळं दुकान घरी घेऊन यावं असं वाटतं. पण थँक्यू सो मच. ताईमा यांची औषधं पण तुला खूप आवडतील. हो का? हे बॅकोझन म्हणून आहे आणि हे मी स्वतः वापरते आणि खरंच खूप शांत आणि कूल वाटतं. अरे हो? वा. हो, ही हो. खूप गरज आहे मग मला. मी आता हे उघडत नाही ते. झिंक असावं मला वाटतं ना. म्हणजे झिंक असेल. नाही, आपले अश्वगंधा आणि ब्राह्मी आहे. अच्छा अच्छा. हा, आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक आहे ते. वा, मस्त. थँक्यू सो मच. Thank आणि you. यांच्या औषधांमध्ये हेवी मेटल्स वगैरे अजिबात यूज केलेले नसतात. नाही. हा, व्हेरी नाईस.
मला आवडतात अशा गोष्टी खूप. एक तर आमचं विशेष प्रेम आहे सातारा, सांगली, हो कोल्हापूर. बापरे. आम्हाला खूप आवडतं. आम्हाला तिथले खाद्यपदार्थ, पदार्थांपासून तिकडच्या अनेक संस्कृती आणि खूप गोष्टी, म्हणजे साड्या बेसिक साध्या दुकानांमध्ये जाऊन शॉपिंग करणं असेल किंवा अनेक गोष्टी असतील, आणि तिकडच्या एकदम साध्या छोटे आणि खानावळीत जेवण असेल सगळं. तर आम्हाला मुळातच सातारा वगैरे म्हटले की आमचं असं सातारा. नाही, मी बसतानंतर मला आठवते ती आठवण. बसताना माझं पॅकअप झालं आणि ही 4 दिवस ऑब्व्हियसली असणार होती. तर ती मला तर ज्युनियर आर्टिस्ट मध्ये कोणीतरी एक अशी लुगडं नेसलं होतं. ते म्हटलं काय मस्त साड्या त्यांच्या, मला हवंय. तर ही डायरेक्ट सुट्टीच्या दिवशी गेली एका दुकानात, तिथून फोटो पाठवले सिमिलर साड्यांचे, कुठली हवी तुला, म्हटलं ही आणि ही घेऊन ये, नऊवारी साड्या. ती घेऊन आली माझ्यासाठी. फार मजा येते आम्हाला तिकडे. आम्हाला तिथे आम्ही खूप खुश असतो जेव्हा सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात शूट असतं. प्रचंड खुश असतो. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू. फारच अमेझिंग आहे. बरं, प्रश्न असा आहे की एकमेकींमधलं असणं, दिसणं, स्वभाव, वागणं काय आवडतं? म्हणजे ह्या गप्पांमध्ये आलंच आहे, पण एखादी गोष्ट सांगा जी तुम्हाला विशेष आवडते. मला तिचं नॅचरल असणं आवडतं, कारण तिला फार मेकअपची अशी काही आवड नाहीये, किंवा ती जशी असते ती छान नीटनेटकेपणाने छान साडी नेसते, किंवा कुठलाही वेगळा ड्रेस जो तिने स्वतःच डिझाईन केलेला, वेगळा ड्रेस जो स्वतःच तिने डिझाईन केलेला असतो तो, आणि एक मस्त असं त्याच्यावर दागिने खूप आवडतात आम्हाला दोघींनाही आवडतात. छान वेगवेगळे. आम्हाला पायात कडी घालणे किंवा गळ्यात किंवा कानातले सिल्वर ऑक्सिडाइज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे, आता तिने हातातही कडे घातलेत काही, तर हा सगळं तिचा लुक मला प्रचंड आवडतो. सो हे असण्यातलं तर मी मगाशी सगळ्या आपल्या गप्पांमध्ये सांगितलं, पण दिसण्यातलं हे आवडतं, आणि ही टिकली मला फार अट्रॅक्टिव्ह वाटते हल्ली. नाही, मला पण तिचं नो मेकअप, मी थोडा तरी मला करावा लागतो, पण तिचा नो मेकअप लुक आवडतो. आणि खूप म्हणजे फॅशनच्या आहारीनं गेलेले कपडे ती वापरते, ते मला खूप आवडतं. म्हणजे आत्ताचं ट्रेंडिंग वगैरे असं काही नाहीये तिच्यासाठी की आता हे चालू आहे, याची फर्स्ट कॉपी मी विकत घेते आणि ती मी, तर ते खूप सुपरफिशियल वाटतं ना. तर ते इन डेप्थ आपल्याला काय कम्फर्टेबल आहे ते ती कपडे घालते, आणि मला आवडतं ते. खूप छान सेन्स आहे तिला, आणि ती साड्या नेसते तेव्हामुळे तिचं साडी नेसणं मला आवडतं. रोहन प्रकाशन सुद्धा अनेक वर्ष आपले स्पॉन्सर आहेत, आणि त्यांनी तुमच्यासाठी ताई तुझ्यासाठी क्षुल्लक ही एक ब्लॅक कॉमेडी आहे श्रीकांत बोजेवार यांची. अरे वा. आणि बारीक बारीक आवाज वाढत चाललेत, हे तुझ्यासाठी पाठवलेलं आहे. अरे वा. इंटरेस्टिंग. आणि शॉर्ट स्टोरीज आहेत त्या, आणि अशा वेगळ्या वेगळ्या नात्यांवरच्या. सुंदर. थँक्यू. 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 एकमेकींचे छंद मला तिची माहित नाही. सांग ना. छंद अर्थात वाचन भरपूर आवडतं तिला. त्यानंतर हा छंद पण आहे आणि ही छान सवय पण आहे, ते म्हणजे छान निसर्गाच्या सानिध्यात चालणं. नाही, हिला छंद कट्टा टाकणे, गप्पा मारायला तिला वेळ असेल भरपूर, आणि नंतर जर जागरण, गप्पा मारत जागरण करणे आणि चहा पिणे हा आहे, आणि हेच निसर्गाच्या सान्निध्यात तिला जायला आवडतं. म्हणजे त्याला ती प्रेफरन्स देते. की तिला सांगितलं की आपण कुठेतरी खरेदीला जाऊ किंवा भटकंतीला, आणि किंवा मग अभयारण्यात जाऊ, तर ती अभयारण्यात जाईल. अर्चना देशपांडे आणखीन एक अतिशय दिल के करीब मैत्रीण, आणि पॉटरी डेन तिच्या ब्रँडचं नाव आहे. सो ही पॉटरी ती स्वतः बनवते. छान. तिचं वर्कशॉप आहे, तिथे ग्लेझिंग वगैरे स्वतः करते. अरे वा. व्हेरी नाईस. आणि मॅचिंग मिळालं. आणि प्रश्न काय आहे? चहा आवड की गरज? गरज आहे. हिची गरज आहे. गरज.
म्हणजे कळणारच नाही की छोटूशी मुलगी केवढा चहा पिऊ शकते आणि त्याच्यावरती वाद पण घालते की एवढा मी पित नाही म्हणून वगैरे. पण तिला तू कुठल्या 24 तासापैकी कुठल्याही सेकंदाला विचारलंस चहा पिणार का, हो असं ती म्हणते. सो मला आवड आहे चहाची, पण मला असं खूप नाही पिता येत चहा. मी सकाळी भरपूर प्यायले तर मग संध्याकाळी मला नको वाटतं, पण 4चा चहा मला आवडतो. येस, मला आवड गरज सगळं चहा आहे. हो चहा. सो हे एक हॅम्पर आहे तुम्हा दोघींसाठी. टेस्ट फॉर लाईफचं मीनल देशपांडे आणि मंदार देशपांडे हे कपल आहे आणि त्यांची स्पेशालिटी आहे पिठं. अरे वा, मला जड आहे हा जरा. जबरदस्त. थँक्यू सो मच देशपांडेज. अरे वा, ताई ते उघडून दाखव. हो, मला असं वाटतं मी वापरले, मला आवडतात त्यांचे. हा, हे म्हणजे आटा मी वापरलाय. ज्वारी आहे, हे नाही मी वापरलंय. मस्त केसरयुक्त आहे. केसरयुक्त मोदक आटा. वा वा वा, मसाला उपमा मिक्स मस्त आहे हे पण. आणि हे बघ मिक्स मेथी पराठा मिक्स. हे काय खालचं? ही ज्वारी आटा आहे म्हणजे काय तुला चालणार. आणि हा प्रीमियम चपाती आटा. हो, हे मी तुला देते. ते सेमच चालेल चालेल. मग तू ये, मी वरणफळ करते. वा वा वा, मोदक हिला चांगले येतात, माझे नाही एवढे चांगले. छान करते मोदक. वा, हुशार आहे ती, भयंकर स्वयंपाक वगैरे. थँक्यू, मला अत्यंत उपयुक्त. तुला हवंय का आत्ताच? नाही नको. त्यांची स्पेशालिटी माहिती ना, त्यांच्या पोळ्या ना 2 दिवस मऊ राहतात. छान. मी वापरलंय, खूप छान असतं. मी गव्हाचं पीठ वापरत नाही आणि मी ग्लुटेन फ्री आहे, त्यामुळे मग त्यांच्याकडे ग्लुटेन फ्री आटा पण आहे. म्हणून मी तिला म्हंटल की मला ज्वारीचं पीठ दे, माझ्याकडनं हो गव्हाचं देणार ना, बार्टर सिस्टम. येस, थँक्यू सो मच. खूप महत्वाची गोष्ट आणि मोदक करणार आम्ही. थँक्यू. हो, आता आणि वेळ पण आली मोदक करण्याची. आणि मी प्रश्न विचारायच्या आधीच तुम्ही सांगितलं मला, हो का, की काय काय आवडतं एकमेकींच्या हातचं. ओ नाही, ही अजून एक तू मला काय पनीर मसाला मला वाटतं बनवतेस ना. मला आठवलं, मला नाही आठवत मी काय खाऊ घातले तुला. काय म्हणजे म्हणाली मी मला तुला पाठवायचं, मग एकदा पाठवला होता. दाल मखनी मी बरी. दाल मखनी, हा दाल मखनी पण ती म्हणाली ती. मला पण एकदा पण ती भाकऱ्या करते ना स्वतः. कारण की एकदा आम्ही एक सिनेमा बघायला गेलो, म्हणजे संध्याकाळचा शो होता, मला वाटतं बघायला गेलो ओबेरॉयला. तिथून घरी परत आलो तेव्हा 11:15 झाले होते. बरं, तिथे आम्हाला काही खायचं प्यायचं नव्हतं, काही आम्हाला आवडण्यासारखं किंवा तिच्या पथ्याला. घरी आलो आणि बोलत बोलत मी म्हटलं चल आपण भाजी करूया, आणि हिने भाकऱ्या केल्या आणि भाजी भाकरी करून आम्ही 11 वाजता जेवत होतो. सुरत दार उघडून आला तेव्हा तुम्हाला काय चाललंय तुम्हा बायकांचं इथे. काही लोणची आणि भाजी आणि भाकरी. हो, वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे असतात तिच्याकडे. हो, मला आवडतात खूप. अगदी बांबूच लोणचं होतं आणि असंच वेगवेगळे लोणचं. थँक्यू सो मच. सो थँक्यू सो मच. खरंच खूप बरं वाटलं. तुमच्यातला जो बॉन्ड आहे, जी केमिस्ट्री आहे, ती मला खूप आवडली आणि आय एम व्हेरी शुअर आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हे सगळं बघून खूप आवडणार आहे. थँक्यू. बरं, जायच्या आधी मला थँक्स म्हणायचे द प्रधा स्टोअरला. शिल्पा आपटे आणि मेधा गलगले या दोन्ही बहिणी आहेत. आपण जिथे बसलोय तो आहे द प्रधा स्टोअर, पण हा स्टुडिओ तिने आपल्यासाठी बनवलाय. हा जो एक दिल के करीब कॉर्नर तुम्हाला दिसतोय, खूप गोड. आणि इथे शिल्पा आणि मेधा वर्कशॉप्स घेतात. इथे जेवढे आर्टिफॅक्ट्स तुम्हाला दिसत आहेत ना, ते स्वतः इथे बनवतात त्या, आणि हे शिकवतात सुद्धा. सुंदर. आणि हा स्टुडिओ ती एक्झिबिशनसाठी सुद्धा देते. अच्छा, अरे वा, छान वाटलं. पण या जागेमध्ये ना प्रसन्न वाटतं. पॉझिटिव्हिटी खूप आहे. आपण मागचा एपिसोड इथे केला, त्यामुळे मला हा अगदीच लक्षात होता आणि खूप सुंदर केलेलं आहे. आणि ताईचा एपिसोड तिच्या घरी केला होता. हो, अगदीच इनिशियल स्टेज मध्ये. दिल के करीब च्या आत्ताच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त व्ह्यूज तुझ्या एपिसोडला.
क्या बात आहे. सगळ्यात जास्त. अजूनही चालू आहे का ते म्हणजे? हो, हो, वाढतातच आहे कारण ते मला ग. ही कळवत असते हो, सारखी, हो. पण अजूनही ते आहे म्हणजे हो, फारच तुझा इंटरेस्टिंग. आणि निशिगंधताईचा. ओ, येस, दोन्ही अरे एपिसोड वा, अजून छान चाललेत. दॅट्स ग्रेट. व्हेरी नाईस. येस, सो थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू you so थँक्यू, खूप मस्त वाटलं. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज बघत राहा दिल के करीब, जोडी तुझी माझी.